मित्रांनो, मी चाणक्य पाटील भ्रमंतीच्या चौथ्या एपिसोडमध्ये आपलं खूप स्वागत करतो. मित्रांनो, भ्रमंतीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासाठी नेहमीच नवनवीन ठिकाणं एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतो. आणि आज आपण अशाच एका गूढ निसर्गरम्य ठिकाणी आलो आहोत. ते ठिकाण म्हणजेच कपार भवानी. बागलांच्या ढोलबारी डोंगर रांगेत हे ठिकाण आहे. मुल्हेरपासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर जामोटी गावाजवळ हरगड गडाच्या मागे कपार भवानी हे देवस्थान आहे. जाताना आपल्याला रुंद असा नागमोडी रस्ता लागतो, जो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबतो आणि सफर सुरू होतो तो कपार भवानीचा. मित्रांनो, कपार भवानी हे ठिकाण उत्तर महाराष्ट्रातील सह्याद्री डोंगर रांगांच्या सुरुवातीस असलेल्या बागलान प्रांतामधील सटाणा शहरापासून सुमारे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जामोटी ह्या गावाजवळ आहे. आणि इथलं जे वातावरण आहे ते अतिशय निसर्गरम्य आणि अप्रतिम आहे. तर चला तर मग आपण देवीच्या दर्शनाला निघूया. मित्रांनो, आपल्याला इथे एक ग्रामस्थ भेटले आहेत आणि आपण त्यांच्याकडून मंदिराबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर दादा, तुम्ही आत्ता कुठून आले? लाकडं घेऊन आलो वरती. लाकडं घेऊन आलेत. अच्छा. तर ह्या मंदिराबद्दल तुम्हाला काही माहिती आहे थोडीफार? आम्हाला सांगाल ती माहिती? हां, सांगतो. ते कपार भवानीचं मंदिर आहे. अच्छा. ते पौर्णिमामध्ये यात्रा भरते तिथे. यात्रा भरते इथे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी ते तिथे काही कोंबडे बोकडे वगैरे ज्याचा माणसा राहतो ते येतात. वरती मारतात सगळं. खाली मारतात. इथून मारून तिकडून स्वयंपाक करून तिकडे. अच्छा. आणि देवीच्या दर्शनाला नेहमी किती गर्दी असते? काय तरी लई गर्दी असते इथे. अच्छा. आणि तरी भाविक म्हणजे असं इथून किती अंतर आहे वर चढण्यासाठी? की एखादा किलोमीटर अंतर आहे. आपण आता मंदिराच्या जवळ पोहोचलो आहोत आणि येथून आपण आता मंदिराची सुरुवात होते. तर आपण देवीच्या दर्शनाला जाऊया. कपार भवानी मातेच्या गाभाऱ्यात शिरण्यापूर्वी आपल्याला अन्नपूर्णा मातेची एक शिळा बघायला मिळतो. निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या ह्या देवस्थानाकडे आपल्याला एक पाण्याचा झरा बघायला मिळतो. आणि ह्या झऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे की हा झरा 12ही महिने सतत चालू असतो. या हरगड गडावर निसर्गाने आपली कृपादृष्टी कायम ठेवल्यामुळे येथे पडणारा सततचा पाऊस इथलं निसर्ग सौंदर्य
टिकवून ठेवतो आणि त्यामुळेच ह्या गडावर असणारा सततचा वाहणारा झरा याने त्या सौंदर्यात आणखीनच भर पडते. आपल्याला एक पाण्याचा टाका बघायला मिळतो आणि तो पाण्याचा टाका अगदी झऱ्याच्या खाली आहे आणि आपण ह्या साईडला बघू शकता आपल्याला गोमुख दिसतं, जिथून टाक्याचं पाणी बाहेर जाताना आपल्याला दिसतं. मित्रांनो, आपण आता गाभाऱ्याजवळ जाणार आहोत आणि गाभाऱ्याला जाताना आपल्याला कपारीतून जावं लागणार आहे आणि कपारीतून जावं लागणार म्हणूनच कदाचित ह्या देवीचं नाव कपार भवानी असं ठेवलं असावं. ते जाताना आपल्याला पाण्यामधून जावं लागणार आहे. आपण इथे देवीची मूर्ती बघू शकतात. आपल्याला इथे देवीचे रुद्ररूप बघण्यास मिळते. जणू असुरांचा नाश करण्यासाठीच देवी निघाली आहे असा काहीसा भास आपल्याला मूर्ती बघून होतो. मूर्ती अभ्यासकांच्या मते ही मूर्ती महिषासुर मर्दिनीची असावी. मूर्तीच्या चेहऱ्यावर आपल्याला एक अप्रतिम तेज बघायला मिळते. ही मूर्ती अष्टभुज असून तिच्या हातात शंख, ढाल, गदा, तलवार आणि त्रिशूळ बघायला मिळते आणि देवीच्या शेवटच्या हातात आपल्याला असुराचे मुंडके बघण्यास मिळते. देवीच्या पायाखाली आपल्याला एक रेड्याची सुद्धा प्रतिकृती बघायला मिळते. प्रत्यक्षात जेव्हा आपण मूर्ती बघतो तेव्हा आपल्याला एक अद्वितीय सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळते. मित्रांनो, आपण इथे फिरत असताना आपल्याला इथे नाशिकचे सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट अतुल पाटील भेटले आहेत आणि रेडिओलॉजिस्ट मंगेश तिथे भेटले आहेत. हे आपल्यासारखंच भ्रमंती करत करत इथे आले. तर आपण त्यांना हे ठिकाण कसं वाटलं हे त्यांना विचारूया. डॉक्टर, तुम्हाला हे ठिकाण कसं वाटलं? आम्ही ॲक्च्युली आमची सरप्राईज व्हिजिट झाली. आम्ही साल्हेरच्या गडासाठी जात असताना तिथे हवामान खराब असल्यामुळे ग्रामस्थांनी आम्हाला वर चढण्यापासून मनाई केली आणि मग आम्ही तपास केला की ह्या परिसरात अजून दुसरं कुठलं ठिकाण आहे जिथे जाऊ शकतो. तर गावस्थांच्या सल्ल्यानुसार मग आम्ही इथे आलो आणि वर बघितल्यावर आम्हाला अतिशय आश्चर्याचा धक्का बसला. कोणालाही माहीत नसलेलं हे ठिकाण कपारी देवीचं, कपारी भवानी माताचं आणि इथला निसर्ग तुम्ही मागे बघताच अतिशय सुंदर आहे.
एक नैसर्गिक इथं छोटासा धबधबा आहे आणि ग्रामस्थांनी सांगितल्याप्रमाणे याला नैसर्गिक स्वरूप आहे आणि भर उन्हाळ्यातही मे आणि जून महिन्यामधलंही इथे पाणी आटत नाही. आणि आत्ताचा जो सीझन आहे पावसाळ्याचा, याच्यात मागचा परिसर हा अतिशय हिरवागार आणि अतिशय सुंदर आहे. आणि देवीचं मंदिर जरी बघाल तर थोड्या वेगळ्या शैलीचं आहे, म्हणजे गुफेमध्ये मध्ये जाऊन दर्शन घ्यावं लागतं. तर ही एक वेगळा प्रकार आपल्याला इथे आढळणार. आणि आता आपल्यासोबत आहेत मनीष देवरे, हे सिव्हिल इंजिनियर आहेत. तर त्यांच्याकडून आपण मंदिराबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. तर मनीषजी, आम्हाला मंदिराबद्दल थोडी माहिती सांगा. हे मंदिर मुल्हेर किल्ल्यापासून अस्तित्वात आहे असं सांगण्यात येतं गावकऱ्यांकडनं. अतिशय प्राचीन मंदिर आहे. आजूबाजूच्या परिसरातील काही कुटुंबियांचं कुलदैवत आहे. कुलदैवत आहे हो, आणि बरेच मंडळी येत असते, पण आदिवासी पट्टा असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालं नाही. त्यामुळे कदाचित थोडं पर्यटनाच्या बाबतीत मागे पडलेलं आहे. आणि जर तुम्ही निसर्ग बघता, जर पर्यटनावर लक्ष केंद्रित केलं सरकारने, तर बऱ्यापैकी ते डेव्हलपमेंट होऊन आजूबाजूच्या आदिवासी लोकांनाही त्यातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि आपल्या मार्फत हे व्हावे अशी माझी अपेक्षा आहे. धुक्यात हरवलेली वाट आणि हरिततृणांचे गालिचे असणारे ही अत्यंत निसर्ग सुंदर असं एक स्थळ आहे. ॲक्च्युली सह्याद्रीत मी पुष्कळ भ्रमंती करतो, पण इतकं नितांत सुंदर आणि अनटच स्थळ पाहण्याचा योग मनीष देवरेंमुळे आला. खरंच खूप आनंद वाटला आणि मला वाटतं जास्तीत जास्त भाविकांनी याला व्हिजिट द्यावी. फक्त माझी एक नम्र विनंती आहे सर्व निसर्गप्रेमींना की इथे प्लास्टिक वेस्ट आणि इतर कचऱ्याची काळजी घेतली तर हे स्थळ कालानुरूप अतिशय सुंदर राहण्यास खूप मदत होईल. आणि एवढंच एक आवाहन करतो आणि सर्वांनी इथे यावं असंही मला वाटतं. डोंगरावरून आपल्याला देवीकडे येण्याचा नागमोडी रस्ता दिसतो आणि दूरवर हरणबारी धरण, बाजूला मांगीतुंगी, तांबोळ्या सोळका, नावीगड, शेंदोडगड ही शिखरं आपल्याला दिसतात. आणि हा आपला हरगडगड.